सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेचा ब्लॉग थोडासा वेगळा शूट करावा असं डोक्यात ठरवलं होतं. म्हणजे नटराजांची पूजा, घरची पूजा आणि थोडेसे कथ्थकचे तोडे तुकडे तुमच्यासमोर घेऊन यावे. पण तसं काही झालं नाही, त्यामुळे डोकं थोडंसं खराब झालं. असो, मग मी बाकीच्या कामाला लागली. आज स्वयंपाकामध्ये बनवत आहे फक्त फोडणीचं वरण भात आणि त्यासोबत मुंगाची पकोडी. आता बाकीची सर्व तयारी करत होती, तेवढ्यामध्ये जे आहे तेल संपलं, तर तेलाचं पॉकेट जे आहे ते फोडून घेतलं. तर तुम्ही सांगा की मी असं ऐकलं आहे की तेल जे आपण नेहमी खाण्यामध्ये वापरतो ते चेंज करत राहायला पाहिजे तेल, असं मी ऐकलं आहे. हे खरं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे शरीराला एकाच गोष्टीची सवय नको, तर ती चेंज करत राहावी असं मी ऐकलेलं आहे. तर असं जर असेल तर मी सुद्धा तेल पॉकेट जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करेल. तर आता बघा, कुकर झालं, भात झालं आणि पकोडी तळणारच तेवढ्यामध्ये सिलेंडर संपलं. असो, सिलेंडर चेंज करतपर्यंत मी समोर आली तर माझा पिल्लू एकटा मस्त खेळताना दिसला आणि ते पण खूप जास्त आनंद झाला. आणि त्यानंतर माझी पकोडीसुद्धा तळून रेडी झाली आणि छान क्रिस्पी झाली होती. मुगाची पकोडी तुम्हाला सर्वांना माहिती आहे क्रिस्पीच होते. तर इथे माझं जेवणाचं ताटसुद्धा रेडी झालं. चला, आजचा मिनी ब्लॉग इथे सेंड करते. बाय.